ऑलराईट. सो आपण बेसिकली ब्लॉकचेनवर आज बोलणार. ऑलराईट. आणि ब्लॉकचेनशी रिलेटेड काही जे वर्ड्स आहेत ते पण मी जस्ट लिहून ठेवतो आणि मग आपण एक एक खोलात जाऊ. की तुम्ही ब्लॉकचेन नसेल ऐकलं तर तुम्ही क्रिप्टोकरन्सी मोस्टली ऐकलं असेल. क्रिप्टोकरन्सी हे सगळ्यात प्रायमरी अप्लिकेशन म्हणू शकतो ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीचं. त्याच्यानंतर ब्लॉकचेनशी रिलेटेड जे काही दुसरे शब्द तुम्ही ऐकले असतील, एक आहे NFT, दुसरा असेल लेट्स से DeFi, मग डाओ आणि मेटावर्स. मेटावर्स मला वाटतं सगळ्यांनीच ऐकलं असेल आतापर्यंत. इनफॅक्ट तुम्ही जर ही न्यूज बघितली असेल, इंडियन कपल वेडिंग ऑन इथेरियम, आजच ही न्यूज आलेली की पुण्यातल्या एका कपलने ब्लॉकचेनवर लग्न केलं. सो बेसिकली दिस इज टुडेज न्यूज. तुम्ही बघू शकता. बेसिकली सो कॉन्सेप्ट अशी आहे की त्यांनी जी काही लग्नाचा एक कॉन्ट्रॅक्ट बेसिकली NFT म्हणून डिप्लॉय केला. तर त्याच्यामध्ये बेसिकली त्यांनी त्यांची आय थिंक रिंग किंवा फोटो असा काहीतरी त्यांनी NFT म्हणून अपलोड केला. मी काही ते डिटेलमध्ये अजून बघितलं नाही. आय मीन NFT बघितला नाही मी, बट यू कॅन गो थ्रू दिस आर्टिकल. तर तुम्हाला लक्षात येईल की ओके NFTचा यूज कशा पद्धतीने लोक करतायत. ओपन सी नावाच्या या वेबसाईटवर हे आपल्याला बघायला मिळेल. आणि उद्या सुद्धा एक तमिळनाडू, आय थिंक इट्स अ तमिळनाडू कपल की जे मेटावर्स मध्ये लग्न करतायत. सो दे आर ऍक्च्युअली थ्रोइंग अ पार्टी इन मेटावर्स. सो तमिळनाडू कपल मेटावर्स पार्टी. या हे प्रोबॅबली तुम्हाला न्यूज मध्ये वगैरे मे बी आलं असेल. सो दिस इज अन अवतार. त्यांचा डिजिटल अवतार आहे आणि लाईक तो डिजिटल अवतार मेटावर्स मध्ये त्याचे मे बी अॅनिमेशन्स असतील किंवा प्री डिसाइडेड अॅनिमेशन असतील असा माझा अंदाज आहे. आय थिंक हे उद्या आहे आणि हे एका इंडियन कंपनीच्या मेटावर्स वर लॉन्च करतायत. आणि त्या पार्टीची थीम सॉर्ट ऑफ हॅरी पॉटरची हॉगवर्ड्स कॅसलची थीम आहे. आणि यांनी बेसिकली यांच्या पार्टीचा जो पास आहे तो पास NFT म्हणून विकला. आणि आय थिंक एंट्री फी वॉज $10 or $50 असं काहीतरी होतं बेसिकली. आणि देन यू कॅन तुम्ही पास दुसऱ्यांना विकू शकतात वगैरे वगैरे सॉर्ट ऑफ लाईक दॅट. बट ज्यांच्याकडे पास असेल ते लोक ती पार्टी त्यावेळी अटेंड करू शकतील. दिस इज द कॉन्सेप्ट. पण एनिवे हे सांगायचा उद्देश असा की आय थिंक तुम्ही या नवीन नवीन न्यूज वरून प्रवाली तुम्हाला NFT आणि मेटावर्स हे शब्द तरी कानावर आले असतील. क्रिप्टोकरन्सी हा तर तुमच्या कानावर पूर्वीपासूनच आला असेल. DeFi आणि डाओ हे थोडेसे वेगळे शब्द वाटू शकतील. ऑलराईट. पण या सगळ्या गोष्टी ब्लॉकचेनवर बेस्ड आहेत. तर आता प्रश्न असा येतो की व्हॉट इज ब्लॉकचेन. आपण ब्लॉकचेनला एक्झॅक्टली कसं म्हणणार की व्हॉट इज ब्लॉकचेन. तर टेक्निकल डिस्कशन न करता, आय मीन टेक्निकल न जाता जर आपल्याला ढोबळमानाने समजून घ्यायचं असेल तर फर्स्ट ऑफ ऑल ब्लॉकचेन इज अ पॅरलल इंटरनेट. तर आपण असं म्हणू शकतो की आपलं इंटरनेट आहे तसं इंटरनेट सारखं एक पॅरलल इंटरनेट आहे ब्लॉकचेन. आता इंटरनेट म्हणजे काय हा प्रश्न येतो. सो जर थोडक्यात तुम्ही बघितलं इंटरनेट इज अ नथिंग बट लेट्स से इंटरनेट इक्वल टू कनेक्शन ऑफ मल्टिपल कम्प्युटर्स. राईट. कनेक्शन ऑफ मल्टिपल कम्प्युटर्स की जे एकमेकांशी कनेक्टेड आहेत. मग त्यांना आपण सर्व्हर म्हणू शकतो किंवा नॉर्मल कम्प्युटर म्हणू शकतो. की फॉर एक्झाम्पल आता या पॉइंटला माझं कम्प्युटर, तुमच्या सर्वांचा कम्प्युटर, फोन आणि हे झूमच्या सर्व्हर थ्रू एकमेकांशी कनेक्ट झालेलं आहे. राईट. सो इंटरनेटला आपण कनेक्शन ऑफ मल्टिपल कम्प्युटर्स म्हणू शकतो. आणि यातला मोठा पार्ट काय आहे की सर्व्हर्स आर ओन्ड बाय अ कंपनी. राईट. की आता आपण कोणतीही वेबसाईट जरी बघितली तर त्या कंपनीची ती वेबसाईट जी आहे ती वेबसाईट कोणत्या ना कोणत्या सर्व्हरवर आहे. आणि ते सर्व्हर कोण ओन करतं, ज्या कंपनीची ती वेबसाईट आहे. सो फॉर एक्झाम्पल जीमेल आपण बघत असू तर जीमेल ची वेबसाईटचा डेटा, वेबसाईट त्याचा कोड आणि वेबसाईट जिथे होस्ट केली तो कोड जिथे इन्स्टॉल केलाय फिजिकली, तर ते सर्व गुगलच्या मालमत्तेचं झालं. बट दॅट इज अवर इंटरनेट. आता म्हणजे आपलं इंटरनेट सॉर्ट ऑफ तुम्ही म्हणू शकतात की आपलं इंटरनेट सेंट्रलाइज्ड इंटरनेट आहे. सेंट्रलाइज्ड का? कारण इंटरनेट सर्व्हर्सने बनलेलं आहे. कम्प्युटर्स म्हणजे सर्व्हर्स.
आणि सर्व सर्व्हर्स वेगवेगळ्या कंपनी ओन करतात. इट्स नॉट लाईक की एक इंडिव्हिज्युअल ओन करतोय किंवा त्याच्यावर एक वेगळ्या लोकांची एकत्र सांघिक मालकी आहे असं पण नाहीये, की सहकार टाईप मालकी आहे तसं सुद्धा नाहीये, की एक व्यक्ती किंवा एक कंपनी ओन करतोय ती वेबसाईट आणि त्याचं कनेक्शन इज द इंटरनेट. सो ब्लॉकचेन इज पॅरल इंटरनेट हा एक बघायचा अस्पेक्ट झाला. सेकंड, की व्हॉट इज ब्लॉकचेन? ब्लॉकचेन इज अ करेक्शन ऑफ इंटरनेट. ओके, आता करेक्शन म्हणतो म्हणजे काय, की करेक्शन म्हणतोय म्हणजे आपण असं म्हणतोय की काहीतरी चुका आहेत इंटरनेटमध्ये, काहीतरी त्रुटी आहेत. चुका म्हणण्यापेक्षा काहीतरी त्रुटी आहेत आणि त्या त्रुटीने जर तो आपण बरोबर केला, त्या सॉल्व्ह केल्या, त्या करेक्ट केल्या, तर जे बनेल ते सॉर्ट ऑफ ब्लॉकचेन राहील किंवा ब्लॉकचेन किंवा इन अदर वर्ड्स ब्लॉकचेन इंटरनेटच्या त्रुटी सॉल्व्ह करतं. आता इंटरनेटच्या कोणत्या त्रुटी आहेत जर आपण 2-4 ढोबळमानाने बघितल्या किंवा फ्लॉज, त्रुटी बरोबर आपण फ्लॉजही म्हणू शकतो, की त्यातल्या फ्लॉज काय आहेत त्याचे इंटरनेटचे. सो एक आपण बघितलं की सेंट्रलाइज्ड सिस्टम आहे, की फॉर एक्झाम्पल आता आपला डेटा हा आपल्याकडे नाही राहत. लाईक फॉर एक्झाम्पल जर मी स्विगी किंवा अमेझॉनवर ऑर्डर केल्या काही गोष्टी, तर तो डेटा इज ओन्ड बाय अमेझॉन. माझ्याकडे डेटा नाही राहत की मी एक्झॅक्टली वेबसाईटमध्ये कुठे कुठे व्हिजिट केली होती किंवा मग कोणत्या वेळी केली होती, कोणत्या लोकेशनवरून केली होती, कोणत्या कम्प्युटरवरून केली होती. हा जो सगळा डेटा अमेझॉनच्या सर्व्हरला स्टोअर होतो, तो सेम डेटा माझ्याकडे पण पाहिजे लिटरली, बिकॉज बिकॉज इट्स अ हँडशेक. म्हणजे मी जेव्हा अमेझॉनची वेबसाईट वापरतो तेव्हा अमेझॉनला जर हक्क आहे आपला डेटा घ्यायला, तर आपल्याकडे पण तेवढाच हक्क आहे की आपला डेटा आपल्याकडे असायला पाहिजे, जे होत नाही. सो दॅट्स सेंट्रलाइज्ड ऍस्पेक्ट. तो एक फ्लॉ झाला जो ब्लॉकचेन सॉल्व्ह करतो. दुसरा फ्लॉ काय झाला की वन पॉइंट ऑफ डिस्ट्रक्शन, एक प्रकारे वन पॉइंट ऑफ सोर्स म्हणू शकतो, की सपोज सर्व्हर जर हॅक झालं किंवा एखाद्या स्फोटामध्ये नष्ट झालं किंवा काहीतरी झालं तर डेटा गेला. आता ऑफकोर्स मल्टिपल बॅकअप्स असतात आणि मोठ्या मोठ्या कंपन्या अमेझॉन किंवा गुगलचे तर लिटरली शेकडो कॉपी ऍप्लिकेशन्स असतील, पण ज्या छोट्या मोठ्या कंपन्या आहेत, स्मॉल अँड मिडियम एंटरप्राइजेस, त्यांचा डेटा एका ठिकाणी एकाच सर्व्हरवर असणार आणि सपोज त्या सर्व्हर हॅक झालं किंवा त्या कंपनीचा काहीतरी प्रॉब्लेम झाला आणि ते शॉर्ट सर्किट झाला और समथिंग एल्स हॅपन्स, व्हॉट एव्हर, तर तो डेटा गेला. कारण नॉर्मल छोट्या कंपन्या प्रोबॅबली रेप्लिकेट डेटा रेप्लिकेशनवर एवढा फोकस नाही करणार आणि त्याच्यामुळे तो कोडही जाईल, तो डेटाबेसही जाईल, सगळाच डेटा जाईल. सो वन पॉइंट ऑफ सोर्स किंवा वन पॉइंट ऑफ फेल्युअर झाला, सिंगल पॉइंट ऑफ फेल्युअर. सिंगल पॉइंट ऑफ फेल्युअर. डेटा ओनरशिप आपण बोललो, म्हणजे सेंट्रलाइज बरोबरच डेटा ओनरशिप ही इंटरनेटमध्ये ओन्ड आहे आणि जी डिस्ट्रीब्युटेड नाहीये. सो दॅट इज वन फ्लॉ ऑफ इंटरनेट, की डेटा इज ओन्ड बाय द कंपनी इटसेल्फ अँड नॉट द इंडिव्हिज्युअल. आणि अजून आपल्याला काही तरे सापडतील त्रुटी, पण लेट्स नॉट गेट इन टू दॅट. आणि थर्ड इज इव्हॉल्युशन ऑफ इंटरनेट. सो ब्लॉकचेन इज ऑल्सो इव्हॉल्युशन ऑफ इंटरनेट. या तिन्ही अँगलने आपण म्हणू शकतो की इंटरनेट कधी आलं, अबाउट लाईक 1980s मध्ये इंटरनेट इन्व्हेंट झालं आणि मग 2000च्या आसपास बऱ्यापैकी ऍक्सेसिबिलिटी झाली. लाईक 95 मध्ये नेटस्केप आलं ब्राउझर 95 मध्ये. त्याच्यानंतर मग विंडोज इंटरनेट एक्सप्लोरर लॉन्च केलं त्याला कॉम्पिटिशन म्हणून आणि तिथून ऍक्च्युअली वेबसाईट्स या कॉमन यूज व्हायला सुरुवात झाली. मग 1996 मध्ये अमेझॉन आली, मग देन 1998 मध्ये गुगल आली, मग 2004 मध्ये फेसबुक आणि मग 2007 मध्ये एअरबीएनबी आणि उबर, मग 2000 आय थिंक 11च्या आसपास व्हॉट्सॲप आणि व्हॉट्सॲप नंतर देन अराउंड 2007 आपल्याकडे हे सुद्धा आलं आयफोन, राईट. सो आयफोन आणि नंतर अँड्रॉइड आलं 2008-9च्या आसपास. अँड सो ऑन. लाईक अशा पद्धतीने आपलं इंटरनेट इव्हॉल्व्ह होत गेलं बेसिकली, की अशा कंपन्या पण येत गेल्या आणि सुरुवातीच्या वेबसाईट एकदम स्टॅटिक वेबसाईट होत्या. मग फेसबुकच्या वेळी वेब 2.0 सुरू झालं, की वेब 2.0 लाईक युट्यूब, फेसबुक हे सगळं वेब 2.0 झाले, की युजर्स त्यांचा डेटा शेअर करतील आणि इट्स अ कलेक्शन ऑफ डेटा आणि मग आपण सोशल नेटवर्क इज सॉर्ट ऑफ अ वेब 2.0. ठीक आहे. पण इंटरनेट बऱ्यापैकी अजूनही लिमिटेड आहे आणि जर इंटरनेटचं नेक्स्ट व्हर्जनच काही असेल
की तर दॅट वुड बी लाईक ब्लॉकचेन. आणि मग तिथे वेब 3.0 येतो. ठीक आहे. सो वेब 3.0 चे प्रोटोकॉल्स इव्हॉल्युशन वेब ब्लॉकचेन सिग्निफाईज वेब 3.0 बेसिकली. आणि जे आपलं नॉर्मल इंटरनेट आहे ते सध्या तरी अजूनही वेब 2.0 आहे. लाईक जेव्हा आपण इंस्टाग्राम वापरतो आपण वेब 2.0 वापरतोय. पण जेव्हा आपण ब्लॉकचेन वापरतोय तेव्हा आपण वेब 3.0 वापरतोय. आता यातले टेक्निकल डिफरन्सेस पुढे आपण डिस्कस करू. बट या 3 पद्धतीने आपण समजू शकतो की दिस इज ब्लॉकचेन. इट्स अ पॅरलल इंटरनेट, इट्स अ करेक्शन ऑफ इंटरनेट आणि इट्स अ इव्हॉल्युशन ऑफ इंटरनेट. सो देन नेक्स्ट बिकम्स की व्हॉट इज क्रिप्टोकरन्सी देन. ठीक आहे. इथपर्यंत काही प्रश्न आहेत का? एनीवन? नो सर. ऑलराइट. खूप फास्ट होत आहे का? स्लो करू का स्पीड थोडा? और इट्स ओके? नो सर, ठीक आहे. ठीक आहे. ऑलराइट. सो ऑलराइट. सो आपण आता करन्सीवर बोलू की नॉर्मल करन्सी कुठून जन्माला आली. ऑलराइट. सो करन्सीची हिस्ट्री काय आहे? सी बेसिकली जर आपण पूर्वी लाईक 1000 वर्ष मागे गेलो आपण साधारण, आय मीन मी एक जनरल नंबर म्हणतोय 1000, बरंच पूर्वी आपण गेलो तर आपल्याकडे बार्टर सिस्टम होती. राईट. बार्टर सिस्टम म्हणजे काय की मी तुम्हाला गहू देईल, तुम्ही मला तांदूळ द्या, किंवा मे बी मी तुम्हाला XYZ देईल, तुम्ही 2 तास काम करा काहीतरी, किंवा लाईक असा एक्सचेंज होता की माझ्याकडे सपोज कापूस जास्त असेल आणि तुमच्याकडे मे बी तांदूळ जास्त असेल तर आपण आपल्या दोघांमध्ये काहीतरी देवाणघेवाण करणार. अशा पद्धतीने ट्रेड सुरू झाला. लाईक कॉमर्स किंवा ट्रेड याची सुरुवात कशी झाली? बार्टरने सुरू झाली की माझ्याकडे एक गोष्ट जास्त आहे, तुझ्याकडे एक गोष्ट जास्त आहे आणि आपल्या दोघांना ती लागते. मग आपण व्यवहार करतो. कारण मला जेव्हा तांदूळ लागतात मी काय तांदूळ उगवू नाही शकत. माझ्या जमिनीमध्ये जर कापूसच येतोय तर मग मी काय म्हणेल की ओके मी कापसालाच ट्रेड करून दुसऱ्या गोष्टी घेईल ज्या मला लागतायत त्या. कारण माणसाला जीवनावश्यक हजारो गोष्टी आहेत, शेकडो गोष्टी आहेत की ज्या आपल्या जीवनावश्यक आपल्याला आहेत. पण त्या शेकडोच्या शेकडो गोष्टी आपण स्वतः तर बनवणं कठीण आहे बेसिकली. आणि हे आपण खूप पूर्वीचा विचार करतोय. लाईक 1000 पण नाही, 5000 वर्ष पण म्हणू शकतो आपण की जेव्हा आपल्याकडे काही म्हणजे खूप काही साधनं नव्हते. बेसिकली कॉन्सेप्ट आपल्या मॅच्युअर झाल्या नव्हत्या तेव्हा आपण देवाणघेवाण करायचो. पण मग बार्टरमध्ये प्रॉब्लेम काय होता की स्टँडर्डायझेशन नाहीये, की बरेच प्रॉब्लेम्स आहेत. आय मीन हे मला वाटतं हे तुम्हाला स्वतःलाच विचार करून लक्षात येईल की काय प्रॉब्लेम आहे. तुम्हीच इमॅजिन करा की 10 लोकांमध्ये विदाऊट पैसे फक्त प्रत्येकाकडे एकेका गोष्टीची रिसोर्सेस जास्त आहे, की माझ्याकडे तांदूळ जास्त आहे, तुमच्याकडे गहू आहे, तिसऱ्याकडे कापूस आहे, चौथ्याकडे मे बी फळं आहेत, पाचव्याकडे काहीतरी आहे. तुम्ही इमॅजिन करा तर खूप प्रॉब्लेम येतील ओव्हर जसं जसं नंबर वाढेल तसा त्या गोष्टींच्या एक्सचेंजमध्ये. कारण तो तुम्ही रेट कसा फिक्स करणार, किंवा मग प्रत्येक वेळी वेगळा रेट येऊ शकतो, मग प्रत्येक वेळी निगोशिएशन होईल. सो देर आर लाईक थाउजंड्स ऑफ थिंग्स. मग नंतर हळूहळू काय झालं की आपल्याकडे नेशन स्टेटची कॉन्सेप्ट यायला लागली. सो नेशन स्टेट म्हणजे आपण देशाची कॉन्सेप्ट यायला लागली बेसिकली. आणि मग देशाची कॉन्सेप्ट आल्यानंतर हळूहळू 1600च्या आसपास डेमोक्रेसीची कॉन्सेप्ट यायला लागली. ठीक आहे. आपल्याला डेमोक्रेसीची एवढं काही रिलेव्हन्स नाहीये, पण एक कॉन्टेक्स्ट म्हणून सांगतो की साधारण 1600च्या आसपास इंग्लंडमध्ये डेमोक्रेसीची बऱ्यापैकी बीजं रुतलेली आणि मग तिथून ती विचारधारा सुरुवात झाली की लोक इलेक्ट करून देतील आणि मग ज्या लोकांना इलेक्ट केलंय ते लोक गव्हर्नमेंट बनवतील वगैरे वगैरे. ही सिस्टम, हा विचार साधारण 1500-1600च्या आसपास सुरू झालेला. 1600 नंतर तर इम्प्लिमेंट व्हायला सुरुवात झाली. तोपर्यंत चर्चचं महत्व जास्त होतं, स्पेशली युरोपमध्ये. तर एनिवे, सो झालं काय की प्रत्येक देशाला त्यांचा मग व्यवहार करायला प्रत्येक देशाने त्यांची करन्सी सेट केली. सो आता या पॉइंटला सपोज 250 देश असतील तर आपल्याकडे 250 करन्सीज आहेत. प्रत्येक देशाची एक करन्सी आपण समजू शकतो. ठीक आहे. आता करन्सीचे प्रॉब्लेम्स काय आहेत? आय मीन आता आपल्या भारतासारख्या मोठ्या देशामध्ये या गोष्टी जाणवत नाही आपल्याला. पण कोणत्याही देशामध्ये, नॉट जस्ट इंडिया, कोणत्याही देशामध्ये जेव्हा याचा पैशांचा तुटवडा भासायला लागतो, की जेव्हा शॉर्टेज वाटतं पैशांचं, तेव्हा शक्यतो देश नोटा छापतात. ओके. आणि मग जेव्हा आपण नोटा छापतो तेव्हा प्रॉब्लेम काय होतो की नोटा छापल्याने तुमच्या ऑलरेडी जे नोटा आहेत त्यांची व्हॅल्यू कमी होते, कारण मार्केटमध्ये सप्लाय जास्त झाला.
आधी सपोज 100च रुपयाच्या नोटा मार्केटमध्ये असतील आणि नंतर कोणीतरी एक्स्ट्रा नोटा छापून 100 नोटा अजून आणल्या, तर तेवढ्याच मार्केटमध्ये आता 200 नोटा झाल्या. त्याच्यामुळे त्या नोटेचं महत्व डायरेक्ट 50% घटलं. कारण आपण सप्लाय वाढवला आणि डिमांड तेवढीच आहे, तेवढेच लोक होते. सो नोटा छापल्याने हा एक मोठा इम्पॅक्ट आहे की त्या करन्सीचं डिव्हॅल्युएशन होतं, व्हॅल्यू कमी होते. आणि हा सोडून बरेच दुसरे त्याच्याशी रिलेटेड प्रॉब्लेम्स आहेत की इन्फ्लेशन होतं कारण पैसा स्वस्त झाला. पैसा स्वस्त झाल्याने वस्तू महाग होतात. परत पैसा स्वस्त झाला तर असं पण नाही होऊ शकत की सगळ्याच ठिकाणी स्वस्त आला. म्हणजे प्रॉबॅबली सगळ्याच गोष्टींमध्ये त्याची ते दिसेलच असंही नाही. म्हणजे मे बी त्याचा इम्पॅक्ट अन्नधान्यावर जास्त दिसेल, मे बी सॅलरीवर नाही दिसणार, किंवा मे बी प्रोडक्शनवर जास्त होईल आणि सप्लायवर कमी होऊ शकतो. व्हॉट एव्हर, आय मीन द पॉइंट इज की जेव्हा आपण नोटा छापतो तेव्हा बऱ्याच गोष्टींचं पॅरामीटर्स चेंज होतात. आणि सेकंड की एखादा देश ओके, सो आता कोण ठरवणार की नोटा छापायचे आहेत की नाही? जे देश चालवत आहेत ते. आणि बरेच सारे छोटे देश आहेत की जिथे मे बी डिक्टेटरशिपमुळे मे बी लोकांना काही बोलता येत नाहीये, किंवा मे बी दुसऱ्या सिस्टममुळे लोकांना काही अपोज करता येत नाही, किंवा देशही इतका छोटा आहे की वरती बसलेल्या 5 लोकांनी ठरवलं की नोटा छापू, तर नोटा छापल्या गेल्या. असे व्हायचे पण केसेस आहेत. आता या गोष्टी आपल्या भारत मोठा असल्यामुळे काही संबंधच येत नाही. पण जर आपण दुसरे काही छोट्या देशांचा अभ्यास केला की ज्यांची लोकसंख्या एकदम 10 लाख, 15 लाख किंवा 50 लाख किंवा इव्हन त्याच्यापेक्षा कमी अशी जर असेल, तर तिथे तिथले जे वरचे सत्ताधारी लोक आहेत ते जर मे बी डेमोक्रेसी नसेल किंवा वीक डेमोक्रेसी असेल वगैरे वगैरे, तर मग मनाला येतील तेव्हा लिटरली नोटा छापू शकतील आणि मग त्या नोटा स्वतः खिशातही टाकू शकतात. सो दॅट इज टेक्निकली डुएबल आणि नोबडी कॅन स्टॉप इट. सो नोटेचा प्रॉब्लेम हा आहे की गव्हर्नमेंट कॅन प्रिंट मनी ॲट एनी टाइम, आणि बऱ्याच देशांमध्ये गव्हर्नमेंट इज ऑल्सो अ प्रॉब्लेम. इट्स नॉट लाईक की गव्हर्नमेंट इज ऑलवेज करेक्ट किंवा इट्स ऑलवेज ट्रू, आणि ते तसं एक्सपेक्टही नाही करता येऊ शकत. सो सो बेसिकली इथे काय झालं की करन्सी ही सेंट्रली ओन्ड आहे, सेंट्रली ओन्ड बाय गव्हर्नमेंट. ती लोकांनी नाही बनवली आहे. दॅट इज द होल प्रॉब्लेम, की नॉट क्रिएटेड बाय पीपल ऑफ द कंट्री. ठीक आहे. आणि त्याचबरोबर दे हॅव नो से, म्हणजे आपल्याला काही आपल्याला म्हणजे नॉट जस्ट लाईक भारतामध्ये, जगात कुठे पण नॉर्मल व्यक्तीला काही अधिकार नाहीये व्होटिंगचा की नोटा छापायला पाहिजे की नाही, किंवा करन्सीशी रिलेटेड काही डिसिजन घ्यायचे असतील तर लोकांना त्याचा काही व्होटिंगचा काही सिस्टमच नाहीये, मेकॅनिझमच नाहीये. सो दॅट इज करन्सी. सगळ्या करन्सी जगातल्या अशा आहेत की ज्या सेंट्रली ओन्ड आहेत. आता सपोज आपण बघितलं की 2022 आहे, आपण ऑलरेडी इंटरप्लॅनेटरी सिस्टम सिव्हिलायझेशन बनतोय आपण, राईट? सो वी आर ऍक्च्युअली इंटरप्लॅनेटरी सिटीजन बनतोय आपण. जेव्हा पहिला माणूस जेव्हा मार्सवर जाईल तेव्हा वी आर लिटरली इंटरप्लॅनेटरी. कारण आता आपण म्हणतोय की पृथ्वीच्या एका व्यक्तीने पृथ्वी सोडून बाहेर गेलोय, त्याच्यामुळे आपण देशाच्या कॉन्सेप्टच्या एक स्टेज वरती पोहोचतोय आता. किंवा इनफॅक्ट आपण ऑलरेडी चंद्रावर गेलोय. याचा अर्थ आपण असं म्हणू शकतो की द होल प्लॅनेट इज इन अ वे ऑल्सो वन युनिट एंटिटी, सिंगल एंटिटी. तर इंटरप्लॅनेटरी सिस्टम, लाईक इंटरप्लॅनेटरी सिटीजन आपण बनतोय. आणि सपोज आपल्याला जर एखादी करन्सी हवी असती की जी सगळ्या 7 बिलियन लोकांना काइंड ऑफ विचारात घेईल, असं नाही की फक्त 1 बिलियन भारताचे किंवा की 400 मिलियन अमेरिकेचे किंवा वेगळ्या देशांचे, असे 200 भाग नाही, पण सर्व ह्युमन, पूर्ण मानवतेला साठी आपल्याला सपोज एखादी करन्सी बनवायची असती, तर आपण जे काही बनवलं असतं ते झालं असतं क्रिप्टोकरन्सी. सो दिस इज व्हॉट क्रिप्टोकरन्सी सिग्निफाईज. ओके, देर आर थाउजंड्स ऑफ करन्सीज, म्हणजे तिकडे लिटरली 10,000 करन्सीज आहेत, आणि आपणही आपली स्वतःची करन्सी लॉन्च करू शकतो. तो पार्ट वेगळा. पण क्रिप्टोकरन्सीचं महत्व काय? आय मीन क्रिप्टोकरन्सी या गोष्टीला फाउंडेशन काय आहे? क्रिप्टोकरन्सीचं फाउंडेशन
तर क्रिप्टोकरन्सी काय सिग्निफाय करतं की इट्स अ करन्सी विच इज मेड फॉर द एंटायर प्लॅनेट, फॉर एंटायर 7 बिलियन पीपल. And in fact it can also be used outside, like literally it has a potential की for example aliens असतील आणि एलियन्सला आपल्याशी ट्रेड करायचा असेल, लिटरली जर त्यांना आपल्याशी व्यवहार करायचा असेल, तर इनफॅक्ट हा रिसर्च मी कुठे वाचला नाहीये, पण आय थिंक जेवढं मला माहिती आहे नॉलेज त्याच्यावरून मी सांगू शकतो की क्रिप्टोकरन्सी कॅन बी युज्ड ॲज अ मेकॅनिझम ॲज वेल. हा खूप फारफेस्ट थॉट झाला ऑफकोर्स, पण पॉइंट असा आहे की इट्स फॉर द एंटायर ह्युमनिटी बेसिकली. आणि माझ्या मते इट कॅन ऑल्सो गो बियॉन्ड ह्युमनिटी, पण पूर्ण ह्युमनिटीसाठी करन्सी ती आपण वापरू शकतो. दॅट इज द होल पॉइंट. सो मग आता इथे स्टार्क फरक आपल्याला असा दिसतो की इंटरनेट आणि करन्सी हे दोन्ही झाले, इंटरनेट अँड करन्सी हे दोन्ही गोष्टी ज्या झाल्या या सेंट्रलाइज झाल्या, कारण इंटरनेट सेंट्रलाइज्ड सर्व्हर्स आहेत आणि करन्सी सेंट्रलाइज्ड गव्हर्नमेंट आहे. आणि ब्लॉकचेन जे पॅरलल इंटरनेट आहे, इव्होल्युशन ऑफ इंटरनेट आहे, अँड क्रिप्टोकरन्सी इज फॉर एंटायर 7 बिलियन पीपल. आणि इन दॅट सेन्स ती कम्प्लिटली डिसेंट्रलाइज्ड आहे की तुम्हाला जेवढं महत्व आहे तेवढंच मला महत्व आहे. सो 1 पर्सन 1 वोट हे लिटरली आपण म्हणू शकतो की ब्लॉकचेन मध्ये 100% इरिफ्युटेबल येते, म्हणजे ते आहेच ब्लॉकचेन मध्ये. दॅट इज द पार्ट ऑफ इट बाय द नेचर ऑफ इट. तर जेव्हा आपण म्हणतो की ही करन्सी किंवा हे ब्लॉकचेन सर्व 7 बिलियन लोकांसाठी आहे, त्याचाच अर्थ आपण असा म्हणतोय की इट्स अ डिसेंट्रलाइज्ड मेकॅनिझम. ओके, सो दॅट इज क्रिप्टोकरन्सी. आणि मग क्रिप्टोकरन्सी मध्ये जे नंबर 1 सध्या आहे दॅट इज बिटकॉइन. नंबर 2 जे आहे दॅट इज इथेरियम. नंबर 3 ला आय थिंक USDT म्हणून एक आहे, USD टेथर, किंवा देन देर इज BNB. अशा काही बऱ्याच साऱ्या करन्सीज आहेत. आता या करन्सीच्या खोलामध्ये आपण सेपरेटली आपण जाऊ शकतो, पण आय थिंक आपण ब्लॉकचेन कव्हर केलंय आणि क्रिप्टोकरन्सी कव्हर केलं, 2 गोष्टी आपण कव्हर केल्या. ऑल राईट, इथपर्यंत काही प्रश्न आहेत? ठीक आहे. सो आय थिंक व्हॉट विल डू नाऊ इज की सपोज कॉइन मार्केट कॅप, आय थिंक आय रेकमेंड यू की तुम्ही सेशन झाल्यावर या वेबसाईटवर जा, कॉइन मार्केट कॅप, आणि थोडाफार हे गोष्टी बघा. आय मीन मी थोडासा इथे डेमो दाखवतो आणि देन विल स्टॉप. आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत या आपण नेक्स्ट सेशन मध्ये घेऊ, NFT आणि या. कारण तुम्ही सपोज हे बघितलं थोडंसं तर थोड्या तुमच्या लाईक कॉन्सेप्ट अजून क्लिअर होतील. दॅट्स वाय ही वेबसाईट तुम्ही थोड्या वेळाने चेक करा, कॉइन मार्केट कॅप. पण इथे आपल्याला या करन्सीची लिस्ट दिसते. ओके, आणि देर आर 10,000, नॉट इवन 10,000, प्रॉब्ली देर आर वे मोर. खूप साऱ्या करन्सीज आहेत आणि स्वतःही आपण लॉन्च करू शकतो. इथे काय दिसतंय आपल्याला की ही एका बिटकॉइनची प्राइस दिसते $41,000. ठीक आहे, आणि 24 तासांमधला त्याचा चेंज, 7 दिवसांमधला चेंज, मार्केट कॅप हे $790 बिलियन झालं. सो $790 बिलियन इज अ प्रिटी बिग नंबर. आणि आता मार्केट बऱ्यापैकी पडलंय, अदरवाइज इट वॉज 1 ट्रिलियन ऑलमोस्ट. आणि मे बी सपोज तुम्हाला काहीच माहित नसेल बिटकॉइन वगैरे विषयी, तर आपण हा ग्राफ बघू शकतो की 2010 मध्ये जेव्हा सुरुवात झालेली तेव्हा 2010-11च्या सुमारास, इथे 2013 पासूनचा डेटा आहे, इथे $100 दिसते. ही 2013 मध्ये 27 मे 2013 $129 दिसतंय आपल्याला. सो 7 वर्षापूर्वी, 8-9 वर्षापूर्वी 129 होती, आता साधारण 45,000 आहे, 41,000. म्हणजे ऑलमोस्ट आपण म्हणू शकतो की 100 पट इज मोर दॅन 100. इट्स 500 पट वाढलेली आहे, एक 500 टाइम्स. म्हणजे सपोज ₹1,000 आपण या पॉइंटला ₹1,000 बिटकॉइन मध्ये टाकले असते तर आता 5 लाख झाले असते 1,000चे. पण याच्या आधी, लाईक 2013च्या आधी जर तुम्ही 2010 पर्यंत गेलात तर त्याची किंमत $1 होती, $1 पेक्षा कमी होती, लाईक $0.5 किंवा त्याच्यापेक्षा कमी पण प्राइसेस होत्या. म्हणजे आपण $1 जर पकडलं असतं, सपोज जर $1च्या वेळी कोणी इन्व्हेस्ट केले असते आणि आता 41,000 वाढलेत, म्हणजे एका रुपयाचे 41,000 रुपये झालेत. सो फॉर एक्झाम्पल 100 रुपयाचे 41 लाख झाले असते लिटरली. अँड दॅट इज द
पॉवर ऑफ ब्लॉकचेन इन अ वे, आय मीन पॉवर ऑफ क्रिप्टोकरन्सी, की या लेवलची ग्रोथ मानवाच्या इतिहासामध्ये पूर्ण सिव्हिलायझेशनच्या मागच्या 5,000 वर्षांमध्ये कुठेच नाही बघायला मिळाले, की जे 10 वर्षामध्ये एखाद्या गोष्टीची व्हॅल्यू एवढी वाढली आहे. आणि ही अशीच नाही वाढली, त्याच्या मागे बऱ्यापैकी सबस्टन्स आहे. म्हणजे हे ज्या गोष्टी आपण बोललो, या बऱ्यापैकी डेप्थ आहे या सगळ्या गोष्टींना, की सेंट्रलायझेशन, डिसेंट्रलायझेशन, करन्सीचं आत्ताचं नेचर वगैरे, या बऱ्यापैकी फंडामेंटल फाउंडेशनल गोष्टी आहेत मानवतेच्या दृष्टीने. आणि त्यामुळे ब्लॉकचेनची जी काही व्हॅल्यू वाढली आहे ती एका अर्थाने बऱ्यापैकी ग्राह्य आहे. आय मीन that is how it has to be actually. All right, so that is blockchain, that is Bitcoin. All right, so Bitcoin मध्ये ऑल राईट, सो आपण बिटकॉइन सोडून दुसरं सपोज बघितलं इथेरियम. तर इथेरियम मध्ये आपल्याला दिसतंय की 3,000 प्राइस आहे. आणि डोंट थिंक की 3,000 प्राइस आहे किंवा एखादी त्याची 45,000 आहे तर ती जास्त मोठी आहे किंवा तिची व्हॅल्यू जास्त तिची व्हॅल्यू जास्त आहे. तुम्ही व्हॅल्यू एखाद्या गोष्टीची मार्केट कॅप वरून सांगतात. सो मार्केट कॅप म्हणजे प्राइस इंटू सप्लाय, टोटल सप्लाय किती आहे. सो इथेरियमचा एवढा सप्लाय आहे आतापर्यंत 119 मिलियन इथेरियम आहे. याला जर आपण याने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला हे मिळेल. ठीक आहे, सो मार्केट कॅप इज द राईट इंडिकेटर टू कम्पेअर बिटवीन डिफरंट टू करन्सीज वगैरे. इनफॅक्ट स्टॉक्स मध्ये सुद्धा जर तुम्हाला बघायचं आहे की इन्फोसिस मोठी आहे की टीसीएस मोठी आहे, तर मग आपण इन्फोसिसचं मार्केट कॅप बघतो, आणि कॅप म्हणजे कॅपिटलायझेशन, मार्केट कॅपिटलायझेशन, आणि रिलायन्स सॉरी आणि टीसीएसचं मार्केट कॅपिटलायझेशन बघणार. आणि मग ज्याचं मार्केट कॅप मोठं आहे दॅट वी विल से की ती कंपनी मोठी आहे. आता फॉर एक्झाम्पल राईट नाव मला वाटतं ऍपलचं मार्केट कॅप $2.7 ट्रिलियन आहे, विच इज नंबर 1 कंपनी इन द वर्ल्ड. आणि ते 2-3 वर्षापूर्वी 1 ट्रिलियनच्या आतमध्ये होतं. सो 1 ट्रिलियन पासून 2.7 ट्रिलियन खूप फटाफट वरती गेलं. पण एनिवे, सो इथेरियमचं जर आपण तशी ग्रोथ बघितली, आता हा 1 डे ग्राफ झाला, मग इथे तुम्ही 7 दिवसांचा ग्राफ चेक करू शकतात की 7 दिवसांमध्ये कशी प्रोग्रेस झाली आहे. मग आपण एका महिन्याचा चेक करू शकतो की एका महिन्यात बऱ्यापैकी खाली पडलाय. पण आपण हिस्टॉरिकल घेऊ, 2015च्या आसपास इथेरियम लॉन्च झाली होती, $0.8. राईट, सो $1 पकडू आपण की 2015 मध्ये $1 होती. म्हणजे तेव्हा जर आपण ₹1 टाकला असता तर तो आता 3,000 झाले असते त्याचे. दॅट इज द ग्रोथ इन इथेरियम. आता बिटकॉइन आणि इथेरियम मध्ये खूप फरक आहेत, ते आपण हळूहळू पुढच्या सेशन्स मध्ये बोलणार की इथेरियम का जास्त आपण म्हणू शकतो की युजफुल आहे. कारण इथेरियम प्रोग्रामेबल आहे. लाईक इथेरियमवर आपण कोड लिहू शकतो, स्मार्ट कोड, आणि त्याला आपण स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट म्हणतो. तो स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट इथे आपण घेतला नाहीये, पण इथे लिहून ठेवतो स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट. स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट, ऑलराईट. Okay, so basically, yeah, what I want you to do, टेथर हा USDT म्हणजे आता याची किंमत नेहमी डॉलरशी पेग असते. सो ही क्रिप्टोकरन्सी आहे, पण ही क्रिप्टोकरन्सी अशी आहे की जी डॉलरच्या रेट प्रमाणेच चेंज होते, म्हणजे 1च राहणार मोस्टली, किंवा ते झालं तरी 0.99 0.9 तुम्ही इथे बघू शकतात की 1.006 किंवा खाली गेला तर 1.003, म्हणजे तो आसपास 1च्याच आसपास राहतो. सो याला स्टेबल कॉइन म्हणतात. आणि जेव्हा आपण ऍक्च्युअली काही ट्रान्झॅक्शन करणार तेव्हा याचा यूज बऱ्यापैकी होईल. पण बेसिकली सपोज तुम्हाला एखादी क्रिप्टोकरन्सी विकत घ्यायची आहे, तर आता काय होतं की आपण रुपये टाकून आपण साधारण असा स्टेबल कॉइन विकत घेतो USDT, की जे सॉर्ट ऑफ $US आहे पण ब्लॉकचेनवरचा डॉलर आहे. मग आपण हा USDT विकून आपण इथेरियम किंवा बिटकॉइन जे काही विकत घ्यायचं ते घेऊ शकतो. सो डायरेक्ट रुपये टाकून आपण ती करन्सी विकत नाही घेऊ शकत. आपण शक्यतो हे विकत घेतो आपण USDT सारखे मल्टिपल आहेत की ज्यांची व्हॅल्यू अशी $1 फिक्स असेल, तर आपण त्यांच्यापैकी कोणतीही घेऊ शकतो आणि मग त्यातून आपण मग कोणती पण दुसरी करन्सी ट्रेड करू शकतो जी करायची आहे ती. तर व्हॉट आय वॉन्ट यू टू डू नाऊ इज, या ही USDC ही दुसरी स्टेबल कॉइन झाला. म्हणजे हा जसा USDT हा स्टेबल कॉइन आहे $1च्या आसपास, तसा USDC सुद्धा आहे. सो आपण रुपये देऊन USDC विकत घेऊ शकतो आणि मग USDC मधून तुम्हाला हवी ती दुसरी करन्सी विकत घेता येईल. मग ती कार्डानो असेल, सोलाना असेल किंवा टेरा, जी काही असेल. सो या मला आय वॉन्ट यू टू डू इज की हे जे यातले सुरुवातीचे 5-10 कॉइन्स आहेत किंवा 10-12 कॉइन्स आहेत
त्याच्यावर तुम्ही क्लिक करून थोडाफार स्टडी करा की हा मॅप बघा इथला, चार्ट बघा इथला, ग्रोथ बघा त्याची, 1 इयरची ग्रोथ बघा, इयर टू डेटची बघा, YTD म्हणजे इयर टू डेट, किंवा ऑल टाइमची ग्रोथ बघा कशी आहे. त्यानंतर हे नंबर्स बघा की मार्केट कॅप किती आहे, प्राइस काय आहे, व्हॉल्यूम काय आहे. व्हॉल्यूम म्हणजे आजच्या दिवसाला कितीचं ट्रान्झॅक्शन झालं, किती बाय सेल झाले पोल्काडॉट. तर साधारण $1 बिलियन पोल्काडॉट विकत घेतले गेले, विकले गेले आणि विकत घेतले गेले. दोघांची सम जर केली तर ती $1.2 बिलियन आहे. म्हणजे खूप लोकांनी आज खूप अमाऊंट मध्ये पोल्काडॉट विकतही घेतलाय आणि विकला पण आहे, असं म्हणू शकतो. सर्क्युलेटिंग सप्लाय, सी बिटकॉइन मधलं कोणत्याही क्रिप्टोकरन्सी मधलं एक मोठं ऍस्पेक्ट हा आहे की इथला जो नंबर आहे तो लिमिटेड आहे. म्हणजे आता आपल्याला जर हे सांगायचं असेल की भारतात टोटल किती रुपयाच्या नोटा आहेत किंवा अमेरिकेमध्ये किती डॉलर्सच्या नोटा आहेत, तर तो नंबर मे बी सेंट्रल बँककडे असेल, पण आपल्या कॉमन माणसाला माहित नाही की किती एक्झॅक्टली नंबर आहे. आणि जे घरी पडलेले रुपये आहेत, ज्याला आपण ब्लॅक मनी म्हणतो, ते तर आपल्याला माहितच नाहीये. पण कोणत्या पण करन्सीमध्ये एवढं मात्र फिक्स असतं की तुम्हाला कळतं की ती करन्सी टोटल किती अवेलेबल आहे. तर इथे आपल्याला दिसतंय की सर्क्युलेटिंग सप्लाय तर मार्केटमध्ये 987 मिलियन पोल्काडॉटचे टोकन्स खेळतेत, आणि टोटल सप्लाय त्याचा एवढाच राहणार आहे की 1.1 बिलियन. म्हणजे एवढ्या टोकन नंतर हा तयारच होणार नाही. म्हणजे तुमच्याकडे याच्यापैकी सपोज जे काही असतील 100, तर ते 100 तुम्हाला एवढी गॅरंटी आहे की नंतर नवीन तयार नाही होते. आणि जर काही काही करन्सी असतात की त्या तयार होत राहतात, पण मग त्याच्याच बरोबर ते बर्निंगही करतात की नवीन सपोज